नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. नांदेड वसमत महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं रास्ता रोको आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नांदेडचे शेतकरी आक्रमक. चंद्रपूर जिल्ह्यामधील वाघांच्या शिकारी टोळीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर वन विभाग आता सतर्क. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये शोध अभियान. अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या सोलार प्रकल्पातून येणारा आर्थिक मोबदला मठाला देण्यास भोपे पुजाऱ्यांचा विरोध. मंदिर संस्थांनं मनमानी केली तर उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा पुजारी मंडळाचा इशारा. मालेगावातील बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र प्रकरणामधील अटकेतील तिघांची पोलीस कोठडी वाटी. पोलीस तपासासाठी न्यायालयाकडून पोलीस कोठडीमध्ये वाढ. शिर्डीमधील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर ग्रामस्थांची निषेध बैठक. 10 फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ काळ्या फिती लावून शहरातून कॅन्डल मार्च काढणार. अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर हजारो अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारी म्हणून दर्जा तसंच ग्रॅच्युटी देण्याची मागणी. नाशिकच्या कळवणमध्ये उपजिल्हा रुग्णालयामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन. कंत्राटी कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत. सोलापूरच्या मोहोळमधील सोहाळे आणि येणकी ग्रामस्थांचं 2 दिवसांपासून बेमुदत उपोषण. दोन्ही गावांमधील मार्गांवर अतिक्रमण झाल्यानं ग्रामस्थ त्रस्त. महिलांच्या प्रसूतीला नेण्यासाठी देखील अँब्युलन्स आणण्यासाठी अतिक्रमणामुळे अडचण. पठण ते संभाजीनगर महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको. चितेगाव ते बिडकीन मार्गाचं काम बंद असल्यामुळे रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरल्याचा आरोप. संतप्त नागरिकांकडून महामार्ग अडवून निषेध व्यक्त. नंदुरबारमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण आढळले. दोघांपैकी एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक. आरोग्य खात्याकडून खबरदारी म्हणून 20 आयसीयू बेड तयार. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामधील शिवनाथवाडी गावामधील 300 जणांना अन्नामधून विषबाधा. यात्रेतील महाप्रसादामधून विषबाधा झाल्यानं नागरिकांना जुलाब आणि उलटीचा त्रास. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल. पंढरपूरमध्ये माघी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदी पात्रामध्ये शेवाळाचं साम्राज्य. नदीपात्रामध्ये तळापर्यंत शेवाळ साठल्यानं पाण्याला दुर्गंधी. नदीपात्र स्वच्छ करून नदीमध्ये पाणी सोडण्याची भाविकांची मागणी. जालन्याच्या शेगावमध्ये 4थी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार. नराधम शिक्षकाला ग्रामस्थांकडून चोप. आरोपी शिक्षक पोलिसांच्या ताब्यात. मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. नाशिकच्या विल्लोळी गावामध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण. आदिवासी पाड्यावर पाणी पुरवठा होत नसल्यानं महिलांची महामार्ग ओलांडत जीवघेणी कसरत. अहिल्यानगरच्या नेवासा शहरामधील अतिक्रमणधारकांचं तहसीलदारांना निवेदन. 15 मीटर ऐवजी 12 मीटर रुंदीकरण करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहतीमधील पाटणे फाटा परिसरामध्ये जमिनीची मोजणी. पोलीस बंदोबस्तामध्ये जमिनीची मोजणी करण्यात आली. जमीन मोजणी प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता. नाशिकच्या मनमाडमध्ये उभ्या वाहनामधून इंधन चोरी करणाऱ्याला रंगेहात अटक. एक वाहन 40 लिटर इंधन 6 ड्रमसह इतरही मुद्देमाल जप्त. मनमाड पोलिसांची कारवाई. नाशिकच्या मनमाडमध्ये धावत्या रेल्वेमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी अटकेत. हैदराबाद हिस्सार एक्सप्रेसमध्ये या महिलांनी 23 हजारांचा मुद्देमाल चोरला होता. मनमाड लोहमार्ग पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे महिलांचा शोध. यवतमाळमध्ये एसटी बसची दुचाकीला धडक. एसटीच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. घाटंजी तालुक्यामधील मानेली ते दहेगाव परिसरातील घटना. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी. जंगलामध्ये शिकारीसाठी गेले असता चुकून बंदुकीचं ट्रिगर दाबलं गेल्यानं दुर्घटना. बंदुकीची गोळी लागल्यानं एकाचा जागीच मृत्यू. पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घटना. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळचा रेल्वे उड्डाणपूल रखडला. जोड उतार रस्त्यासाठी जमीन संपादनामध्ये अडचणी. काम ठप्प. गोंदियाच्या रामदेवरा मंदिरामध्ये 1.5 लाखांची चोरी. 4 किलो वजनाची चांदीची मूर्ती आणि 1 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरट्यानं पळवल्या. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. जळगावच्या यावलमध्ये पेट्रोल पंपाच्या आवारामध्ये मोटरसायकल चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. यावल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. सहकारी संस्थांचे उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं.
जमीन खरेदी प्रकरणामध्ये 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर तक्रार. जळगाव पालिकेमध्ये जन्ममृत्यू विभागामध्ये QR कोड असलेले जन्माचे दाखले मिळण्यासाठी रोज 200 अर्ज, तब्बल 3,500 अर्ज पेंडिंग. मुदतीमध्ये दाखले मिळत नसल्यानं नागरिक देखील हैराण. महापालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक. नाशिकमध्ये महामार्ग सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांना वाहतुकीचे धडे. समृद्धी महामार्गावरील पिंपरी सदो इंटरचेंजवर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शन. लातूरमधील वीज ग्राहकांनी 11,57 लाख रुपयांचा भरणा करत अभय योजनेचा लाभ घेतला. 7,201 ग्राहकांची कायमस्वरूपी वीज खंडित करण्यात आली होती. गोंदिया शहर आणि ग्रामीण भागामध्ये महावितरणची वसुली मोहीम. वीज ग्राहकांकडे महावितरणची 42 कोटींची थकबाकी. वीज बिल न भरणाऱ्यांची वीज जोडणी कापण्याच्या कामाला वेग. बुलढाणा जिल्ह्यामधील नागरिकांचा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेकडे कल. जिल्ह्यामधील 2,650 जणांनी योजनेचा लाभ घेतला. वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा हंगाम सध्या जोरात सुरू. संत्र्याला 45,000 ते 50,000 रुपये प्रति टन दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. परभणी जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून कारखान्यावर मिळेल त्या वाहनाद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस नेण्यात येतोय. गाळपासाठी कमी कालावधी असल्यानं शेतकऱ्यांकडून कारखान्यावर ऊस घेऊन जाण्याची लगबग. उद्या नाफेडद्वारे हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्यासाठीचा शेवटचा दिवस. मुदत संपणार असल्यानं शेतकऱ्यांनी नांदेडच्या अर्धापूर इथं नाफेड केंद्रावर मोठी गर्दी केली. नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस वाढवून द्या. परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. 5 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करता येणार. यामुळे 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन 2 दिवसामध्ये खरेदी करण्याचे प्रशासनाला आव्हान. तर हमीभाव खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावरांच्या बाजारामध्ये 2 ते 2.5 कोटींची उलाढाल. बैल खरेदी विक्री व्यवहार कमी झाले. जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आठवडी बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर घसरले. टोमॅटो 5 तर वांगी 10 रुपये किलो. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. अमरावतीमध्ये संत्रा पिकावर किड्यांचा प्रादुर्भाव. संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. फवारणीचा खर्चही वाढला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची दररोज 4 ते 5,000 क्विंटलची आवक. मक्याला सरासरी 2,312 रुपये प्रति क्विंटलचा दर. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधील केंद्रा खुर्दमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न. विद्यार्थ्यांचा मेळाव्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग. बुलढाण्यातील महिलांची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल. महिला बचत गटाच्या माध्यमातून 1.5 कोटींची उलाढाल. वार्षिक आमसभेमध्ये रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्याची शपथ घेतली. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी पॅटर्न चिनी खेळण्यांना सक्षम पर्याय. अर्थसंकल्पातील तरतुदीवर सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना अच्छेदी निर्णय. सिंधुदुर्गमध्ये महिला सक्षमीकरणासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची बाईक रॅली. जिल्हा पोलीस प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा केंद्र सुरू. वृद्ध व्यक्तींसाठी दररोज ओपीडी तसंच स्वतंत्र अशा 10 खाटा देखील उपलब्ध. वाशिमच्या डवा इथं श्री नाथनंगे महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न. भाविकांना 251 क्विंटल महाप्रसादाचं वाटप. या महाप्रसादाचा तब्बल 2 लाख भाविकांनी लाभ घेतला. 76 वर्षांपासून ही महाप्रसादाची परंपरा आजतागायत सुरू. शिर्डी महापरिक्रमा महोत्सवाला उभ्या रिंगण सोहळ्यानं सुरुवात. शिर्डीकरांनी पहिल्यांदाच अश्वरिंगण सोहळा अनुभवला. धुळे जिल्ह्यामध्ये यात्रोत्सवाला सुरुवात. तमाशा कलाकारांना यामुळे चांगले दिवस. या काळामध्ये विविध गावात तमाशाचे फड आणि मनोरंजन रंगतं. सध्या या मंडळांकडे बुकिंग करण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी. रत्नागिरीमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त ढोलवादन स्पर्धेचं आयोजन. ढोलवादन स्पर्धेमध्ये 8 संघांचा सहभाग. स्पर्धेमध्ये चिंचखेरी संघाचा पहिला नंबर. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये मानसीश्वर यात्रोत्सवानिमित्त वाळूशिल्प साकार. कलाकार संजू घुले यांनी 1.5 टन वाळूपासून अवघ्या 1 तासामध्ये कलाकृती साकार केली.